सखी सावली काव्यांजली। काय मस्त वाटते आई, तुम्ही तेल लावून दिल्यामुळे माझा सगळा थकवा पळून गेला अगदी। काय जादू केली तू? जादू काही नाही केली मी फक्त तुला तेल लावून दिले डोक्यात। नाही कशी? तुम्ही खूप प्रेमाने तेल लावून दिलं ताई। ही तुमच्या प्रेमाची जादू आहे। तुम्हाला खरं सांगू आई, माझ्या खऱ्या आईकडून मला जेवढं प्रेम मिळालं नाही ना, एवढं प्रेम तुमच्याकडून मिळालंय मला। तुमच्या रूपात मला खरी आई मिळाली। तुमच्या मायेचे हात नेहमी माझ्या डोक्यावर असतो। इतकं छान वाटतंय, खूप रिलॅक्स्ड वाटतंय मला। खरंच आहे, खरंच तुझा हाताचा स्पर्श म्हणजे ना सगळे टेन्शन सगळे ताण विसरायला होतात। खूप छान वाटतं, मस्त झोप लागते। अरे आईच्या हाताचा स्पर्श असाच असतो विशू। आपल्या मुलाच्या मनात काय चाललंय हे तिला न सांगताही ओळखता येत। काय रे, झोपलास का विशू? झोपलास का? हो म्हणजे लागली झोप। आई, तुझा मायेचा स्पर्श ना असंच असू दे, सतत माझ्या डोक्यावर हात ठेव, मग मला कुठल्याही परिस्थितीत कधीच एकटं वाटणार नाही। हो रे राजा। तुझा मायेचा हात कधीच काढून घेतलास तू आई। तुझा आधार, तुझं प्रेम सगळंच हरून गेलंय कुठेतरी, म्हणूनच एकटा पडलोय मी, अगदी एकटा। आई मी विशू, अरे तू कधी आलास? आता चालू। बरं तू आवरून घे पटकन, मी तुला जेवायला वाढते। आई तुम्ही थांबा, मी वाढते जेवायला। नाही नकोय विशू, अरे आज बाबांनी खिचडी बनवली, खाऊन तरी बघ। नकोय आई, खूप पोट भरलंय माझं। स्टोरूम मध्ये आता कोण असेल? म्हणजे तो भास नव्हता, खरंच कोणीतरी आहे। चोर घुसलाय की काय घरात? आणि तू फेलियर आहेस विश्वजीत। साधी नोकरी पण नाहीये रे तुझ्याकडे, स्वतःचं घर चालवायची धमक नाहीये तुझ्यात, आणि तू मला येऊन शिकवतोयस? अरे घराकडे लक्ष दे जरा, घरची जबाबदारी घे आणि मग बोल। तुझ्यामुळे घरात गुंड आले,
त्यांनी घरातल्या वस्तू नेल्या, सर्वांसमोर माझा अपमान केला. तू विसरलायस हे? मी विसरलेलो नाही. तुझे मायेचे हात नेहमी माझ्या डोक्यावर असतात. विशू, थांब विशू. विशू, बस तिथे बरं. आज मी तुझ्या डोक्याला तेल लावून देऊ. म्हटलं डोकं शांत होईल. लहानपणापासून अगदी असाच आहेस तू. तुला आठवतं का रे विशू? लहानपणी खूप भरपूर खेळायचंस तू आणि दमून आलास ना की अगदी अशीच चिडचिड करायचंस. तुला कळायचं नाही, पण माझ्या मात्र लक्षात यायचं की तुला भूक लागली. मग मी तुझ्या आवडीचं धिरडं, थालीपीठ किंवा पोहे किंवा पोळीचा लाडू द्यायची आणि मग ते खाल्ल्यानंतर तुझं पोट थंड व्हायचं आणि मग डोकं पण शांत व्हायचं. चिडका बिब्बा. तुला आठवते का? तुझं डोकं दुखायला लागलं की मी अशीच तुला तेल मालिश करून द्यायचे आणि मग गोष्ट सांग म्हणून हट्ट करायचास तू. मग आता सांग काय गोष्ट एखादी सांग. लहान आहेस का तू आत्ता तुला गोष्ट सांगायला? तुझ्यासाठी तर लहानच आहे ना मी. मग मला आता गोष्ट सांग. कुठली सांगू? मला माहित नाही, कुठली पण तुला येते ती सांग. एका मुलाची गोष्ट सांगते तुला. एक होता मुलगा, खूप गोड, आई वडिलांचा खूप लाडका. त्याच्या जन्मामुळे जणू त्यांना एक खजिनाच मिळाला होता. त्या तिघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्या तिघांचं नातं खूप घट्ट होतं. मग पुढे दिवस जिवरीच्या कापसासारखे असे चोडून गेले. मग तो मुलगा मोठा झाला, शाळेत जायला लागला, मग नोकरी करायला लागला, मग स्वतःचं घर सांभाळायला लागला, आई वडिलांची काळजी घ्यायला लागला. आई वडिलांसाठी त्यांनी काही करायचं बाकी ठेवलं नव्हतं. एक आदर्श मुलगा झाला तो आणि एक आदर्श पिता ठरला. मग एके दिवशी काय आहे? दिवशी एक वादळ आलं आणि त्या मुलाचं घर थोडं विस्कटून गेलं. मग थोड्या वेळाने ते वादळ शमलं. त्यांच्या नात्याची विण पुन्हा घट्ट विणली गेली आणि पुन्हा सगळं पहिल्यासारखं झालं.
आई खरंच पहिल्यासारखं झालं. हो रे राजा, आईच्या मनात आपल्या मुलाबद्दल प्रेम असतच ना, त्याच्याबद्दल कायमच तळमळ असते रे तिच्या मनात. ती मुलाच्या आनंदासाठी सतत झटत राहायची. आईचं जगणं तर मुलाच्या जन्माच्या आधीपासूनच तिच्याशी जोडलं गेलेलं असतं. मूल जरी तिच्या शरीरापासून वेगळं झालेलं असलं ना, तरी तिच्या मनाशी त्याची नाळ जोडली गेलेली असते. एक वेळ नवरा बायकोंचं पटलं नाही तर ते घटस्फोट घेऊ शकतात, पण आई वडील आपल्या मुलापासून कधीच वेगळे होऊ शकत नाही. आई तरी त्या मुलाला एकटं का वाटतंय? कारण त्यानं आपल्या भोवती भिंत तयार केली होती या नात्यात. त्या भिंतीच्या पलीकडे जाणं शक्य नव्हतं त्याच्या जवळच्या माणसांना. त्याची आई त्याला एकसारखी सांगत होती, तू आमचाच आहेस रे सोन्या, तुझ्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही. तू इतकाही दूर जाऊ नकोस की परत यायला वाटच सापडणार नाही. प्रीतम, आपला प्रेम खरं आहे, त्यामुळे देवच हे पुन्हा पुन्हा भेटीचे योग जुळवून आणत असणार. काय पुष्पांजली, तुम्ही काय करता इथे? अरे मी इथेच. ती या घरात राहिली तरी तिने प्रीतमच्या रूम मध्ये राहायचं नाही, त्याच्या समोरही यायचं. काय काठी जवळजवळ डोक्यात घातली होती मी तुमच्या. नाही, मी तुला मावशींना एक वस्तू हवी होती, तेच शोधायला आले होते मी. कसली वस्तू? बटन शोधत होते मी. बटन? तुम्ही या रूम मध्ये एक बटन शोधायला आला? बरं, जे काय असेल, पण मला सांगा, मुळात आई तुम्हाला बटन शोधायला इथे का पाठवेल? भाऊ आहे ना, तो करेल ना काम. अहो तुम्ही पाहुणे आहात आमच्या पुष्पांजली. मी पाहुणे नाहीये प्रीतम. म्हणजे एवढंसं काम आहे, ते करायला काय हरकत आहे ना. अच्छा, एवढंच आहे का? चला मग मदत करतो तुम्हाला. चला आपण तुमचं बटन शोधूया. कुठे बघायचं? एक मिनिट. मुळात मला सांगा, बटन आहे कसं काय? पांढरं आहे, मोठं आहे, लहान आहे, काहीच माहित नाही मला. हो हो, पांढरं होतं. बरं, या एवढ्या खोलीत आता हे बटन कुठं शोधायचं? काय हो, काय झालं? अरे तुमचं पुष्पांजलीचं शिंकांजली का झालंय? एक मिनिट, तुम्ही राहू द्या, तुमच्याकडनं काय होणार नाहीये, मी बघतो काय करायचं ते. गेले. थांबा, जरा व्यवस्थित बघतो कुठे बटन वगैरे. हा, बाय द वे, तुम्ही मला हे प्रीतम म्हणता ना, ते बेस्ट आहे, तेच करा. हो, पण तू मला अजूनही पुष्पांजलीच म्हणतोस.
कारण मला आवडतं ते ना. बाय द वे, तुमचे मिस्टर कुठे असतात? नेहमी माझ्या सोबत असतात. आत्ताही आहेत. म्हणजे माझ्या मनात असतात. चांगलं आहे. बाय द वे, मला खरंच काहीतरी करायचं आहे तुमच्यासाठी. काय? बटन शोधायचं महत्वाचं आहे ना. चला बटन शोधायला लागू. कुठे मी सॉरी, लागलं नाही ना तुम्हाला? नाही मी बटन शोधून देतो. नाही नको प्रीतम, तू खरंच जा, आराम कर. बरं ठीक आहे, पण काही मदत लागली तर सांगाल मला नक्की? हो. येतो. हा असाच प्रसंग, ही अशीच टक्कर याआधी घडली असं का वाटतं मला? आशू, आशू उठ ना. आशू उठ ना, महत्वाचं बोलायचंय. आशू खोरटी पण ना. काय पाणी बंद करा. अगं मी तुला उठवायला तोंडावर पाणी मारले. मूर्ख कुच्ची. काय झालं आई? काय झालं काय झालं? हे बघ, मी मधुराताईंना भेटायला गेले होते. त्यांच्याशी बोलले, सगळं व्यवस्थित, चांगलं घोळात घेतलंय. त्या अंजलीला घरात घेऊन घ्यायला तयार सुद्धा झाले आहेत. आता फक्त पुढची जबाबदारी तुझी. माझी कसली जबाबदारी? अश्वग असं काय करते? त्यांनी अंजलीला घरात ठेवलं जरी असलं तरी अंजलीने प्रीतमच्या समोर यायचं नाही, हे तर आहेच. मग आता तू प्रीतमच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कर. त्याला काही हवं नको बघ, त्याच्या मागे पुढे राहा, त्याची सेवा कर, म्हणजे तो तुझ्या प्रेमात पडेल. या घरची मालकीण होशील तू. आणि असंही त्याला अंजली आठवतच नाहीये ना. पण निकिता तर आठवते ना त्याला. शुभ बोलणाऱ्या, तो मांडवाला लागली आग. अगं निकिता आठवत असली म्हणून काय आलं? आता त्याच्या समोर कोण आहे? मी. तेव्हा त्याच्या जवळ राहण्याची जास्त संधी कोणाला मिळणार आहे? तुला. तेव्हा आशू उठ आता, आळस झटक आणि लगेच कामाला लाग. अगं काय आहे ना, तू ह्या घरची सून आहेस. सासर आहे हे तुझं. फक्त तुला माप ओलांडायचं आणि गृहप्रवेश करायचा, तेवढंच बाकी आहे. आई तू सांगशील ना तसंच करीन मी. गुणीको. आता झोपू का? म्हणजे चांगले स्वप्न पडतील मला. हा बाय. शू अगं ह्या मुलीला खावटी. शेवट गोड नसलेली गोष्ट का सांगितलीस? ह्या गोष्टीचा शेवट गोडच आहे विशू. आपल्याला शेवट गोडच करायचंय. मला तुझं कसं होईल? होईल ना. हे बघ, आपण प्रयत्न केले ना की सगळं ठीक होईल. हे बघ, तू जसा विचार करशील ना तसं तुला जग दिसेल. कावीळ झालेल्या माणसाला जसं जग पिवळं दिसतं ना, तसं सगळेजण तुझा राग करतात, द्वेष करतात असं तुला वाटतंय. नाही आई, मला आई तसं नाहीये. पावलोपावली जाणवतं आई, मला वेळोवेळी हे जाणवतं. आई माझ्याकडे नोकरी नाहीये, मी
मी मान्य करतो, मी पाप केलंय का ग? मी प्रयत्न करतोय ना, मी सगळे प्रयत्न करतोय, आता नाहीये नोकरी. माझा सारखा अपमान होतो, सारखा इन्सल्ट होतो, सारखे टोमणे मारले जातात मला. मी काय करू मला सांग. हेच तुला समजावते. हे बघ, हे सगळे विचार मनातनं काढून टाक. तुझ्या मनाची पाटी कोरी कर, म्हणजे सगळं जग तुला सुंदरच दिसेल. आम्हाला तुझा सुखी संसार बघायचाय बाळा. तू जरा जरी समजूतदारपणाने वागलास ना, हे सगळं ठीक होईल. जसं काव्या वागते ना, अगदी तसं. वाटलंच मला, तू तुझ्या लाडक्या सुनेचं नाही, लाडक्या मुलीचं नाव कसं घेतलं नाहीस, वाटलंच मला.